हॅलो नमस्कार, मी अश्विनी तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तुम्ही मस्त असाल आणि आमचे व्हिडिओ पाहत असाल अशी मी आशा करते। तर आज मी तुम्हाला माझं रुटीन शेअर करणार आहे, तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर खूप उशीर झालेला आहे, 9 वाजलेले आहेत आणि आता काय काय काम झाले आणि काय काय राहिले ते थोडंसं दाखवते, कारण सकाळची थोडीशी टिफिनसाठी वगैरे गडबड होते, त्यामुळे सकाळचं जे काही स्वयंपाक वगैरे होता तो शूट नाही करता आला। तर चहा वगैरे झाल्यानंतर चहाचे भांडे तसेच होते। त्यानंतर घर देखील झाडायचं होतं, किचनवरती सगळा राडा होता आणि बाहेरचे जे काही कपडे होते वाळलेले ते देखील काढायचे होते। त्यानंतर घर झाडायचं राहिलेलं होतं, कपड्यांच्या घड्या घालायच्या होत्या। तर चला मग मी कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेते आणि त्यानंतर तुम्हाला माझं जे काही रुटीन आहे ते मी तुमच्याशी शेअर करते। सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला शिळी भाकर किंवा शिळी चपाती यांचा जो काही भुगा असतो तो खूप आवडतो मला। सो मी इथे भाकरीचा भुगा करून ठेवत होते माझ्यासाठी, मला आवडतात ते। तर घर छोटं असो किंवा मोठं असो ह्या गोष्टीने काहीही फरक पडत नाही, पण ते आपण कसं ठेवतो व्यवस्थित याला खूप महत्त्व आहे। तर मी दर महिन्याला 1 दिवस वेळ काढून पूर्ण घर क्लिनिंग करते। वीकली तर मी करतेच, पण मंथली क्लिनिंग मी कशी करते आज ह्या व्हिडिओतून मी तुम्हाला ते सांगणार आहे। आणि तुम्हीसुद्धा महिन्यातून 1 दिवस काढून तुमचं घर असंच स्वच्छ ठेवा, स्वच्छ करा, जेणेकरून तुम्हाला घरामध्ये फ्रेश वाटेल आणि चांगलं वाटतं घर स्वच्छ केल्यानंतर पण, आणि जास्त प्रमाणात घरात घाण देखील होत नाही। तर मी महिन्यातून एकदा घर कधी स्वच्छ करते, तर मला जेव्हा किराणा भरायचा असतो त्याआधी मी महिन्यातून एकदा घर स्वच्छ करते। तर त्यानंतर मी पहिल्यांदा किचन काउंटरवरची जी काही भांडे होती ती सर्व घासली आणि किचन काउंटर स्वच्छ केला। त्यानंतर घरात जर कुठे जाळी वगैरे झालेली असतील तर ते जाळे वगैरे मी येथे झटकून घेत आहे, तुम्हाला दिसत असेल। त्यानंतर सर्व जाळी वगैरे झटकून झाल्यानंतर मी पूर्ण घरा व्यवस्थित स्वच्छ झाडून घेते, अगदी कोपरेसुद्धा। त्यानंतर बेड मागूनसुद्धा मी व्यवस्थित झाडून घेते, कारण बेड मागे दर 8 दिवसांनी मी क्लिनिंग करते। तर 8 दिवसामध्ये तुम्हाला माहिती घरात खूप धूळ होती आणि माझे घर हे वरच्या 3ऱ्या फ्लोअरवर आहे, त्यामुळे रोडची बऱ्यापैकी धूळ वरती उडून येते आणि मग त्यामुळे मला घर 8 दिवसाला स्वच्छ करावंच लागतं। तर ही माझ्यामध्ये जी क्लिनिंगची खरंच सवय आहे ती माझ्या आईमुळे आहे आणि मला क्लिनिंग करण्यासाठी घर खूप आवडतं। जरीही आपल्याकडं खूप पैसा नसेल, त्या घराला पाहिजे तेवढं आपण सजू शकत नसेल, पण स्वच्छता करणं हे तर आपल्या हातात आहे ना। सो माझ्या हातात जेवढं आहे तेवढा मी करण्याचा नक्की प्रयत्न करते। तर घर स्वच्छ ठेवायला मला पहिल्यापासून खूप आवडतं। तर मी आता सगळे जाळे वगैरे झटकून झाल्यानंतर सगळे घर स्वच्छ झाडून घेत आहे। सगळे घर स्वच्छ झाडून घेतल्यानंतर मी तो कचरा वगैरे व्यवस्थित सर्व भरून घेते। पहा, स्वराचे खेळणे कसे पडलेले असतात इकडे तिकडे, तुमच्याही मुलांचे खेळणे असेच पडलेले असतात का? बेड मागे देखील तो खेळणे सगळे टाकून देतो आणि मला ते खेळणे उचलावाच लागतात, कारण कितीही मुलांचा पसारा आवरून ठेवला तर मुलं पसारा करायचा काही थांबत नाही। तर अशा प्रकारे मी सर्व घर स्वच्छ झाडून घेतलेले आहे। सर्व घर व्यवस्थित झाडून झाल्यानंतर किचन काउंटरवरती मी जे भांडे होते ते पातेले वगैरे त्यात पाणी भरून ठेवलेलं भिजण्यासाठी। तर भांडे जर म्हणजे असे एकदम खरकटे असतील किंवा कडक असतील तर त्याला भिजायला घातले तर ते पटकन निघतात। सो मी तसंच केलं होतं आणि आत्ता मी येथे किचन काउंटरवरचे जे भांडे आहेत ते स्वच्छ धुवून, किचन काउंटर सगळा गॅस वगैरे व्यवस्थित घासून, त्यानंतर संपूर्ण स्टाईल मी पुसली। माझ्या किचनवरती पूर्ण ऑलला स्टाईल लावलेली आहे, सो मला ती वीकली एकदा तरी ती क्लीन करावीच लागते। पहा तुम्ही, येथे मी सर्व किचन काउंटर व्यवस्थित स्वच्छ करून घेत आहे। किचन काउंटर स्वच्छ केल्यानंतर खरंच खूप छान वाटते आणि स्वच्छतामुळं माझ्या घरात बिलकुलच झुरळ होत नाही, हे खरं आहे। तर त्यानंतर आपल्या घरात ज्या काही वस्तू असतील तर त्या सर्व एकदा पुसल्यानंतर छान वाटतं। सो मी असंच येते, ड्रम वगैरे आहे 2 माझ्याकडे, एकात धान्य ठेवते, एकावरती भांडे ठेवते। तर ते पण मी येथे स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर मी आत्ता फ्रीज बाहेरनं व्यवस्थित पुसून काढणार होते। माझा फ्रीज आतमधून जास्त खराब होत नाही आणि मी एकटीच घरात असल्यामुळे मी सर्व गोष्टी व्यवस्थित
करते, त्यामुळे माझ्या फ्रीज तेवढा काही घाण होत नाही. पण तरी एकदा आपण क्लिनिंग केलं की ते अजून छान वाटतं. तर माझा फ्रीज खरंच खूप एक 6-7 वर्षाचा जुना झाला आहे, पण तो अगदी नवा दिसतो. का तर त्याला मी वीकली मंथली क्लिनिंग करत असते. त्यामुळे तर मी इथे सर्व फ्रीज व्यवस्थित स्वच्छ पुसून घेत आहे, मागणं वगैरे पण. तुम्ही पण असाच फ्रीज वगैरे क्लीन करत असाल तर बटन ऑफ करून क्लीन करत जा. बाय चान्स चुकून वगैरे आपल्याला करंट लागू शकतो. वेळ काळ काही माणसाला सांगून येत नाही. तर इथे फ्रीजरमध्ये खूप सारा बर्फ झाला होता, त्यामुळे मी फ्रीजरचं बटन ऑन केलं होतं, जेणेकरून तो बर्फ वितळून त्याचं सर्व पाणी होईल. आणि अशा प्रकारे फ्रीज पुसून झाल्यानंतर मी येथे कपाटाच्या वरती तुम्ही पाहत असाल पेपर ठेवते, जेणेकरून धूळ जरी बसली वरतून तरी तिथे पेपरवर बसेल आणि पेपर आपण चेंज करू शकतो. जर कपाटावरती पेपर वगैरे नाही ठेवले तर ती वरची बाजू धुळीनं एकदम चिकट होऊन जाते. आणि मी कपाट माझ्या बाथरूमच्या तेथे जवळच आहे कॉर्नरला, त्यामुळे मी जे काही साबण वगैरे आपले डिटर्जंट वगैरे असतं तर ते मी तिथे कपाटावरती ठेवत असते. तर अशा प्रकारे मी कपाटाचा वरचा भाग सर्व स्वच्छ करून पुन्हा जे काही सामान कपाटावरती होतं ते व्यवस्थित सर्व ठेवले. त्यानंतर मी स्वच्छ करणार होते ते म्हणजे वॉशिंग मशीन. आणि आज सर्व क्लिनिंग करायची होती, त्यामुळे मी कपडे आज मशीनलाच लावणार होते. मी डेली कपडे मशीनला लावत नाही. मी फक्त कधीतरी अर्जंट कुठं जायचं असेल किंवा वेळ नाही आहे तरच मी कपडे मशीनला धुते, नाहीतर मी डेली कपडे हातानेच धुते. म्हणजे कुठेतरी मला असं वाटतं की आपल्याकडं वेळ आहे तर मग आपण हाताने धुतले पाहिजे, जेणेकरून लाईटची बचत होईल वगैरे. सो अशा काही गोष्टी माझ्या डोक्यात असतात, त्यामुळे मी कपडे डेली हाताने धुते. वॉशिंग मशीन पण मी वीकली सगळं व्यवस्थित पुसून काढत असते, कारण आपण घरात जेव्हा झाडतो तेव्हा त्यावर पण धूळ बसते. त्यानंतर मी जो काही आपला मेन दरवाजा म्हणजे सगळं दरवाजा खिडक्या ज्या काय आहेत त्यांना पण एकदा एक कपडा मारून घेते, स्वच्छ करून घेते. आणि येथे मी विंडोज वगैरे सुद्धा क्लीन करत आहे. तर तोपर्यंत मला एक अर्जंट फोन आला. मला अचानक काही काम निघालं, त्यामुळे मला जावं लागत आहे. अचानक एक काम आलं आणि स्वराजचाही स्कूलमधून आणायचा वेळ झालेला आहे, तर म्हटलं दोन्ही कामे एकदाच करून येते. आत्ता पाहिली तुम्ही जिथपर्यंत क्लिनिंग झाली तेवढीच झालेली आहे, त्याच्या पुढे तशीच राहिलेली आहे. आणि आता पुढची क्लिनिंग करायची, पण जे काही काम आले ते करून येते आधी. तर मी ते सर्व कामे करून आले आणि स्वराजला देखील स्कूलमध्ये घेऊन आली. पहा तुम्ही 11 वाजलेले आहेत आणि अजून आपलं खूप काम बाकी आहे. तर मी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केलेली आहे. मग स्वराजला सांगितलं तोपर्यंत कपडे वगैरे चेंज कर, तोपर्यंत मी बाकीचं राहिलेलं काम करते. तर मग मी येते. त्यानंतर आतली जी काही रूम होती किचनची ती पूर्ण क्लिनिंग झाली होती. आणि आता मी पुढची रूम येते स्वच्छ करत होते. तर मी टेबल वगैरे टी व्ही देखील मी क्लीन करत असते वीकली आणि मंथली पण. सो मी इथे टी व्ही वगैरे व्यवस्थित क्लीन करून टेबल पुसून काढत होती. त्यानंतर मला लास्टला राहिलं होतं ते म्हणजे बेड हा मी सांगितलं याच्या पण आधीच्या व्हिडिओमध्ये. मला कंबाईन बेड आत्ता खूप कंटाळा आला आहे, कारण तो खरंच वीकली स्वच्छ करावा लागतो, नाही तर तो खरंच खूपच त्याच्यामध्ये धूळ बसते. सो मला आता तो बेड अजिबात आवडत नाही, पण आपण काहीही करू शकत नाही. सो जोपर्यंत आहे तोपर्यंत हे असंच चालणार. तर मग मी आज बेडमधलं पूर्ण सामान काढून व्यवस्थित तो सर्व पुसून पुन्हा व्यवस्थित सर्व ठेवून स्वच्छ केला आहे. आणि ते स्वराची चालली होती मजाक मस्ती, कपडे देखील तो चेंज करत होता. तर मग बेड सर्व क्लीन करून झाल्यानंतर मी बेडमागचा जो काही भाग होता ते सगळं पुसून काढलेलं आहे. आणि त्यानंतर मग आत्ता फायनली सगळ्या वस्तू पुसून झाल्यानंतर मला घरातली जी काही फरची आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची होती, तर मी ती पण पटपट स्वच्छ पुसून घेत आहे. आंघोळ वगैरे केली, हेअर वॉश करायचे होते, हेअर वॉश वगैरे करून घेतलेत आणि तुम्हाला दाखवते आता. अजून वॉशिंग मशीनची भरपूर टायमिंग सायकल आहे. त्यानंतर मी काही कपडे हातानेच स्वच्छ धुवून घेतले, कारण ज्या पाय पुसण्या वगैरे फरची पुसण्याचा कपडा त्या मला वॉशिंग मशीनमध्ये नाही टाकायला आवडत. सो त्यानंतर मग कपडे वाळत घातल्यानंतर आम्ही बसलो जेवण करायला. आणि येथे होती बटाट्याची चटणी आणि चपाती. मला बटाटा अजिबात आवडत नाही. सो मग आम्ही दोघांनी दही आणलेलं आणि स्वराज आणि आम्ही दोघं येथे जेवण करत आहोत. तुम्ही पण या जेवायला.
जेवण करून झाल्यानंतर मग मी स्वराजला झोपवलं, कारण म्हटलं तो जागा राहिला की पुन्हा बाकीचं राहिलेलं काम करून द्यायचा नाही. आणि आत्ता ही जी मी मान्य दाखवली तुम्हाला, याचे भांडे घासायचे आहेत आपल्याला सर्व. त्यानंतर मी भांडे वाळवण्यासाठी येते जे काही आपल्या छोट्या ओढण्या असतात मी त्या अंथरल्या. त्यानंतर जे काही सकाळी भांडे वॉश केलेले होते ते मी तसेच व्यवस्थित ठेवले होते झाकून, तर ते भांडे मी येथे आणून ठेवत आहे. आणि त्यानंतर मग राहिलेले जे काही मान्यचे भांडे आहेत तर ते थोडे थोडे काढून मी घासून घेणार होते, कारण एकदम सगळे काढले तर किचन काउंटरवरती एवढी जागा होत नाही ठेवायला. सो मी थोडे थोडे काढून थोडेसेच घासून ते मी थोडे थोडे सुकवायला घालत होते. तर अशा प्रकारे माझं हे रुटीन आत्ता सुरू झालेलं होतं. आणि भरपूर थकलेले होते मी ऑलरेडी सकाळपासून, पण मी ठरवलं होतं की आजच्या दिवसभरात सर्व घर क्लीन करूनच घ्यायचं. त्यामुळे तर भांडे घासता घासता मध्येच वॉशिंग मशीनची सायकल संपली. सो म्हटलं आता खूप उशीर झालेला, तू पहिल्यांदा कपडे वाळू घालून घेते, कारण पुन्हा वाळले पाहिजेत म्हणून. तर कपडे वगैरे मी वाळू घातल्यानंतर मग राहिलेले भांडे जे काही होते, माझ्याकडे 2 मान्य आहेत. एका मान्यावरती मी सर्व डब्बे व बरण्या ठेवते आणि एका मान्यवरती पूर्ण आपले जे काही भांडे असतात स्वयंपाकाचे वगैरे ते ठेवते. तर आता इथे एक मान्यचे भांडे बऱ्यापैकी घासून होत आलेले होते. त्यानंतर आपल्याला ही मान्य व्यवस्थित ओल्या कपड्याने पुसून काढायची होती. ती भिंतीला अटॅच केलेली आहे, त्यामुळे ते काढता येत नाही मला. सो मला तिथेच ती काढून पुसावी लागते. तर अशा प्रकारे चला मग आपण मान्य पुसून घेऊया आणि त्यावरचे जे काही पेपर वगैरे आहेत ते देखील व्यवस्थित झटकून वगैरे घेऊयात. तर व्लॉग हा जरा मोठा होत आहे खूपच, कारण मला तुम्हाला सर्व क्लिनिंग एकाच व्हिडिओमध्ये दाखवायचे आहे कॅप्चर करून. सो तुम्ही पण समजून घ्या आणि हा व्हिडिओ तुम्ही खरंच सगळा पहा, कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ शूट करून एडिट करून तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. सो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्हाला हे माझं मंथली रुटीन कसं वाटतं आहे, माझं जे काही काम करण्याची पद्धत आहे ती आवडते का, ते देखील कमेंट करून नक्की सांगा. तर सर्व भांडे घासून झाल्यानंतर मी जी मान्य आहे आपली ती सगळी स्वच्छ करून घेते. एक एक काम जर कंप्लीट केलं तर मग गोंधळ होत नाही आणि सर्व कामं व्यवस्थित एका म्हणजे सिस्टमॅटिक पद्धतीने आपले सर्व कंप्लीट होतात. तर माझी इथे एक मान्य पूर्ण पुसून कंप्लीट झालेली होती आणि आता राहिलेली होती फक्त ती जी काही कंटेनर डब्बे वगैरे आहेत ती मान्य क्लीन करायची. तर मी इथे तिला देखील सुरुवात केलेली आहे. मला इथे पहा तुम्हाला मुंग्यांचा खडू लावताना मी दिसत आहे, कारण माझ्या घरात झुरळ नाही पण मुंग्या होतात, खूप मुंग्या होतात कधी कधी. तर त्यामुळे मी मान्यची पूर्ण क्लिनिंग केल्यानंतर पुसून काढल्यानंतर मला मुंग्यांचा खडू मान्यभोवती ओढावाच लागतो. नाहीतर कधी कधी आपण सर्व डब्बे काही दररोज उघडत नाही, त्यामुळे अचानक एखादा डब्बा जर 2-3 दिवस उघडला गेला नाही तर त्याला मुंग्या वगैरे लागतात आणि त्यामुळे मग आपलेच नुकसान होते. तर त्यामुळे मी अशा प्रकारे मान्य वगैरे सर्व क्लीन पुसून झाल्यानंतर जो काही मुंग्यांचा खडू आहे तो एकदा ओढून घेते. त्यानंतर सर्व मान्य सर्व डब्बे मी व्यवस्थित रिकामे केल्यानंतर ते सर्व मी घासून घेत आहे व्यवस्थित. आणि ते सर्व डब्बे घासून घेतल्यानंतर मी ते वाळायला देखील ठेवत आहे. तर अशा प्रकारे माझी दुसरी मान्य देखील क्लीन करून होत आलेली आहे. तर आत्ता लगेचच आपल्याला पुढचं काम म्हणजे ते मी तुम्हाला सांगते. आता पुढे काय करायचं आहे आपल्याला ते. फायनली सर्व भांडे घासून झालेले आहेत आणि भांडे वाळायला देखील टाकलेले आहेत. आणि आत्ता वाजलेत कंप्लीट 3 वाजलेत आणि आत्ता आपल्याकडं 1 तास आहे. 1 तासात पुन्हा हे भांडे सर्व आपल्याला मान्यला लावून घ्यायचे आहेत. आणि जो काही बाजार आहे जो शिल्लक आहे तो कंटेनरमध्ये भरून ठेवायचा आहे. तर चला मग पुन्हा कामाला सुरुवात करूया. खूप थकलेले आहे पण आता हे करावंच लागणार आहे मला. भांडे घासून झाले 3 वाजले तरी पिल्लू अजून झोपले, तर तो जोपर्यंत झोपेल आहे तोपर्यंत मी पटपट काम उरकून घेते सर्व. आणि माझ्या हातांची पूर्ण वाट लागलेली आहे, तुम्ही पाहू शकता पूर्ण कातडी निघायला लागले हे पहा. कारण मला जास्त साबणात आणि पाण्यात हात राहिला की माझे हात खूपच डेंजर हे बोट कसे झाले, मर जायला लागली डायरेक्ट. आता उद्या 2 दिवसानंतर खूप मर जाणार माझ्या हाताची. तर डब्बे वगैरे आत्ताच धुवून वाळायला घातलेले. सो म्हटलं जी पहिल्या मान्यचे भांडे होते धुतलेले आधी ते सर्व लावून घेते, तोपर्यंत डब्बे वगैरे बऱ्यापैकी सुकतील. आणि जे काही ओले भांडे होते ते मी व्यवस्थित कपड्याने कोरडे करूनच मान्यला लावत होते. मी मान्यला भांडे पूर्ण वाळल्यानंतरच लावते, नाहीतर मान्य पण आपली गंजून जाते, पेपर वगैरे खराब होतात. तर मग चला पटापट सर्व भांडे या मान्यचे लावून घेते. आणि चेअरवरून वर खाली करून माझे पाय खरंच खूप दुखायला लागलेले होते. तर ज्या महिला अशा महिन्याची क्लिनिंग वगैरे एकाच दिवसात सर्व करतात त्यांना माहीत असते काय फजिती होत असते आपली, ती डेंजर फजिती होत असते. पण स्त्री आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टी कराव्याच लागतात आपल्याला.
तर फायनली ह्या मांडणीचे संपूर्ण भांडे लावून झालेले आहेत आणि पहा तुम्ही खरंच किती छान फ्रेश वाटतं. तुम्हालाही पाहायला कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा. एकदम फ्रेश वाटतंय की नाही घरात. त्यानंतर जे काही डब्बे वगैरे होते ते बऱ्यापैकी सुकले नव्हते व्यवस्थित, सो मी येते एका रुमालाने ते सगळं स्वच्छ पुसून घेत होते. आणि त्यानंतर जे काही आपला थोडा किराणा होता तो मी व्यवस्थित कंटेनरमध्ये भरून ठेवत होते. सगळा किराणा भरून झाल्यानंतर मला माहिती होतं, कारण म्हणजे काय बाजार आणायचं आहे आणि काय नाही. सो म्हटलं आत्ताच जी काही आपली लिस्ट आहे ती बनवून घेऊयात. पण येते स्वराजने पेन कुठे टाकले होते काय माहिती, मला पेन सापडत नव्हते. सो मग मी त्याला येते उठवलेलं आणि तो येते पेन शोधत होता. तोपर्यंत मी काम आवरत होते. शेवटी त्याला पेन काही सापडला नाही, मलाच शोधावा लागला. तर फायनली सर्व भांडे वगैरे लावून झाल्यानंतर मी येथे लिस्ट बनवत होते काय काय आणायचे ते. आणि त्यानंतर म्हटलं एकदा फ्रेश व्हावा, केस वगैरे व्यवस्थित विंचरावा, घर एकदा झाडून काढावा. तर मग या सर्व गोष्टी केल्या मी. फ्रेश वगैरे होतपर्यंत इकडे मी चहा ठेवला होता आणि खूप दमले होते. आणि चहा म्हणजे आहा, चहा पाहिजे, चहाशिवाय काही सुचत नाही. इकडे दूध देखील तापत होते. चला फ्रेंड्स, तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसेच आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही पण या चहा प्यायला. तर चला मग भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.